ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षक संघटनांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण यांच्या कार्यालयीन कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात असून शिक्षकांचे वेतन, थकीत बिले, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, संच मान्यता, निवृत्त शिक्षकांची प्रकरणे आणि विविध प्रशासकीय कामे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत। शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी असलेल्या कार्यालयातच जर फाईली धुडखात पडत असतील, निर्णयासाठी शिक्षकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असतील आणि हक्काचे वेतन व सेवा लाभ वेळेत मिळत नसतील, तर ही केवळ प्रशासकीय दिरंगाई नसून शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षकांकडून व्यक्त होत आहे। शिक्षक संघटनांकडून करण्यात येणाऱ्या आरोपानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण कार्यालयीन वेळेत नियमितपणे उपलब्ध राहत नसल्यामुळे आपल्या समस्या घेऊन येणाऱ्या शिक्षकांना अधिकारी भेटत नसल्याच्या तक्रारी आहेत। शिक्षकांच्या म्हणण्यानुसार अधिकारी विविध बैठका अथवा इतर शासकीय कामांसाठी उपलब्ध असतील तर शिक्षकांच्या प्रशासकीय प्रश्नांसाठीही तितक्याच गांभीर्याने वेळ देणे अपेक्षित आहे। अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसतील तर निर्णय कोण घेणार आणि शिक्षकांचे प्रश्न कोण सोडवणार, असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।